तर जोपर्यंत रिझर्व्ह बँक किंवा नाबार्ड थकबाकीदार शेतकऱ्यांना 10,000 रुपये अधिकचं कर्ज द्या हे सांगत नाही तोपर्यंत थकबाकीदार अधिकचं कर्ज देणं शक्य नाहीये असं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। सरकारनं 30 जून 2016 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या असं म्हटलंय, पण किती रुपयांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना हे कर्ज द्यावं याबद्दल या परिपत्रकामध्ये स्पष्ट केलेलं नाहीये असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 10,000 तात्काळ कर्ज द्यावा अशा प्रकारचा अध्यादेश किंवा आदेश सरकारनं संबंधित बँकांना दिला अशा प्रकारचा दावा सरकारनं केलेला आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला मात्र हा आदेश सकाळी 11 पर्यंत आलेला नव्हता। काय नेमकी परिस्थिती आहे किंवा आदेश आल्यानंतर काय नेमकी भूमिका असणार आहे बँकेची हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ साहेब। आता मंत्रिमंडळाने थकबाकीदार शेतकरी 30 जून 2016चे जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्या थकबाकी जरी असली तरी त्यांना 10,000 रुपयेपर्यंत बी बियाण्यासाठी किंवा इतर मान्सूनची जी त्यांची पेरणी आहे त्यासाठी द्यावेत असं एक थक आम्ही देऊ असं म्हणून त्यांनी एक आदेश आज पारित केलेला आहे। त्यामध्ये कुणाला वगळावं त्यांची यादी भली मोठी आहे। म्हणजे मला वाटतं ही जर यादी बघितली तर त्यात कोण राहणार आहे शिल्लक याच्यामध्ये मला संशय आहे माझ्या। ठीक आहे, मोठ्या लोकांना देऊ नये, फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी हा त्याच्यामध्ये उद्देश आहे। आता ह्याच्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की 3 प्रकारचे शेतकरी आमच्याकडे आहेत। एक शेतकरी असा आहे की नियमितपणानं कर्ज घेतो, नियमितपणानं फेडतो, त्याला कर्ज मिळण्यामध्ये काही अडचण नाही आणि त्याला आमच्या शासनाच्या हमीचीसुद्धा गरज नाही। दुसरा शेतकरी असा आहे की तो कर्ज घेतो तर तो थकबाकीदार आहे, त्यामुळे त्याला थकबाकी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण नवीन कर्ज देऊ शकत नाही। आता मूळ विषय आहे की थकबाकीदाराला कर्ज द्यावं असं जोपर्यंत नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक कळवत नाही तोपर्यंत आम्ही कर्ज देऊ का? आता हे 10,000 रुपये प्रमाणे देणार हे पैसे आमच्याकडे आहेत का? अजून आमच्या 250 कोटीच्या नोटा तिथं पडून आहेत, त्या घेतल्या गेलेल्या नाहीत, त्याचा सरकार अजिबातच चर्चा करायला तयार नाही। ह्या सगळ्या विषयावर मी लवकरात लवकर जिल्हा बँकेची संचालक मंडळाची बैठक बोलावीन आणि त्यापुढे विषय ठेवीन आणि जो निर्णय होईल त्याची आम्ही अंमलबजावणी करू। पण आताच्या परिस्थितीनुसार बँकेला 10,000 रुपये देणं शक्य नाही असं म्हणायचं का? शक्य असं नाही ना, ह्याच्यामध्ये बऱ्याचशाच अजून तांत्रिक अडचणी आहेत। जिल्ह्यामध्ये ते बँकेच्या पैसा कसा वसूल होणार आहे, आमच्या बँकेच्या नोटा आहेत त्या अजून स्वीकारलेल्या नाहीत, या सगळ्या विषयासाठी आम्ही संचालक मंडळाची बैठक घेऊ आणि त्यानंतर निर्णय घेऊ। हे परिपत्रक जे काढलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये अनेक त्रुटी आहेत असं म्हणायचं आपल्याला? त्रुटी आहेत असं नाही, त्यामध्ये स्पष्टता नाही। 30 जून 2016 पर्यंतची थकबाकी म्हणजे किती थकबाकी द्यायची ती सगळी तुम्ही माफ करणार आहे का ह्याचा उल्लेख नाही। त्यामुळे पुन्हा आम्ही 10,000 रुपये देऊन पुन्हा थकबाकीदारालाच कर्जपुरवठा आम्ही जर करणार असू तर हा कायद्याचा प्रश्न आहे, याची स्पष्टता शासनाकडनं व्हावी लागेल। आपली मीटिंग साधारण कधी असेल, कधीपर्यंत हा निर्णय होईल? आजच मी बँकेत जाऊन आता आमच्या MDशी बोलून मी लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत मीटिंग घेण्याचा प्रयत्न करेन। आपण पाहिलं की सध्याच्या घडीला मात्र शेतकऱ्यांना 10,000 रुपये तात्काळ देता येणार नाहीत जोपर्यंत आमची मीटिंग होत नाही, बँकेची परिस्थिती बघत नाही किंवा सरकारकडून जे काही आदेश आलेले आहेत त्या आदेशाचा अभ्यास परिपूर्ण केल्याशिवाय आम्ही हे 10,000 देणं सध्या तरी शक्य नाही अशा प्रकारचं मत कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी मांडलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, कागल, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।